विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यान मूल गुरुमूर्ति पूजा मूलं गुरुपदम मंत्र मूल गुरुवाक्य मोक्ष मूलं गुरुकृपा जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदन श्री चरण श्री गुरुंचे नमस्कारो आता। ओम नमो सद्गुरु श्रीपाद मूर्ति नमो सद्गुरु परमहंस रूप कीर्ति नमो सद्गुरु ज्ञान मकरंद कंद नमो सद्गुरु नित्यानंदानंद श्रीपादनाथ गुरुराज वर्यम मोक्ष ज्ञान दानक्य दक्षम गोटी क्षत्रि निवासिनम तन्नमामि वेद विद्वान वरिष्ठम सद्गुरुनाथ भगवान की जय। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती नाही गेली आपुली ममता नाही गेली जगाच्या कल्याणात संतांच्या जगाच्या कल्याणासाठी संत अवतरित होतात. देह आपला जगाच्या कल्याणासाठी झिजवतात. भूत म्हणजे अनेक जीव, त्या जीवांच्या विषयी प्रेम अंतःकरणामध्ये असल्यामुळं आपल्या देहाच्या ठिकाणी ते ममत्व पकडत नाही. तुकोबाराय म्हणतात त्यांना दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख असतं, ते संत असतात. आणि ते बोलत असताना, ते सांगत असताना, समाजाला उपदेश करत असताना ते बोलत नाही तर अमृत त्यांच्या मुखातून बाहेर पडतो असं वाटत असतं. संत अवतराला येण्याचं कारण, संत येण्याचं एकच प्रयोजन असतं. समाजामध्ये निर्माण झाली जी विषमता आहे, समाजामध्ये जी भेद अवस्था जी चालू आहे, त्या भेदाचं निवारण करण्यासाठी संतांचं येणं आहे. देव येतो फक्त कशासाठी येतो? धर्म संस्कारपणार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत अवतरित होतात धर्माची स्थापना करण्यासाठी. पण ज्ञानोबारायांचं म्हणणं असं आहे, देव धर्म नंतर स्थापन करतो, पण त्या धर्माचं रक्षण करणारे, धर्माचं पालन करणारे लोक म्हणजे संत ते अगोदर निर्माण करतात. संत हा शब्द दिसायला 2 अक्षरी आहे, पण त्या शब्दाची व्याप्ती ईश्वराच्या व्याप्तीपेक्षा मोठी आहे. कारण ईश्वराचं अस्तित्व मर्यादा आहे, तसं संतांचं अस्तित्व सुद्धा मर्यादा आहे. जेवढी शास्त्र निर्माण झाली तेवढी शास्त्र देवाचं वर्णन करतात, पण संतांचं वर्णन करणारं शास्त्र कुठेही निर्माण झालेलं नाही. कारण संतांचं वर्णन करता येत नाही. जसं एखाद्या बाईच्या पूर्ण सुंदरतेचं वर्णन करता येईल, पण आईचं वर्णन नाही करता येत. बाई आणि आईमध्ये फरक आहे, तसं संत आणि समाज यांच्यामध्ये फरक आहे. संतांचं येणं फक्त इतरांसाठी, उद्धाराया आले जड जीवा. संत
इतरांचा उद्धार करण्यासाठी येतात, सांगतात संत इथे येतात त्याचं कारण येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. ज्यांचं घर वैकुंठामध्ये आहे ते लोक इथं आले त्याचं कारण फक्त उपकार करण्यासाठी. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार.
म्हणे वत्स धेनूची चित्ती. धेनूची म्हणजे गायीच्या मनात फक्त वासरूच, त्या चित्तामध्ये फक्त वासरू. तसे त्या गाय जशी वासराला चित्तामध्ये ठेवते तसा तैसे मज येती सांभाळी. असे संत दयावंत, एवढी दया भूतांची दया भांडवळ संती आणि आपुली हे ममता नाही ती. एवढे संत उदार आहेत, एवढे संत प्रेमळ आहेत. संतांच्या एवढं प्रेमळ कोणच नाही. कशावरून? त्यांनी सांगितलंय आपल्या मुलावर प्रेम करतात ते आई बाप, पण आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम समाजावर जे करतात ते संत. पण सांगितलंय की जे माया करणे पुत्राशी त्याची दासा आणि दाशी. आपल्या मुलांबाळावर प्रेम करतातच, पण इतरांच्या सुद्धा तेवढेच प्रेम करतात, जास्त करतात ते संत. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतात संत जे आहेत ना हे कुठेतरी बाजारात मिळणारी वस्तू नाहीये. संत बाजारात मिळणारी वस्तू नाही. देव कुठे पण मिळेल, शेंदूर लावलेला देव कुठेही शेंदूर लावलेला मिळेल, पण संत मिळणार नाही. कारण तुकोबाराय म्हणतात कुठल्या तरी व्यक्तीला आम्ही संत कसे का म्हणू शकतो? आम्ही दिसेल त्याला संत नाही म्हणू शकत. देवाला निक्षून सांगितलं माझ्या तुकोबारायांनी, देवा करीशी ते देवा करी माझे चुके. देवा तुला माझं काही करायचं असेल ते कर, पण मी कोणालाही मुखाने संत म्हणणार नाही. करीशी ते देवा करी माझे चुके, परी मी त्याची मुखे न म्हणे संत. मी त्याला संत म्हणणार. टिळा टोप्या माळा देवाचे गबाळ, वागवी ओंगाळ पोट्यासाठी आम्ही त्यांना संत नाही म्हणणार. टिळा लावणारे, टोप्या घालणारे, दर्जा माळा घालणारे त्यांना आम्ही संत म्हणणार नाही. गिरी कपाळामध्ये जाऊन तपश्चर्या करणारा सुद्धा आम्ही संत म्हणणार नाही. आम्हाला संतपणा कळतो. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. समोरचा माणूस संत आहे का असंत आहे, तो किती बोलतो याच्यावर तो संत ठरत नाही. अनुभव येथे पाहिजे साचा. अनुभव पाहिजे, सांगणाराला अनुभव पाहिजे. अनुभव येथे पाहिजे साचा, न चळती चार महापुढे. चार म्हणजे चार वेद सुद्धा आमच्या पुढं, कारण वेदांचा अर्थ आम्हाशीच ठेवा. येरांनी व्हावा भार माता. आम्ही कोणाला संत म्हणतो, आम्ही कुठेही पाया पडायला लावले. दिसला बाबा का पडला पाया, दिसला बाबा पडला पाया, कुठेही नाही. आम्ही तिथं वाकू जिथं आम्हाला काहीतरी दान मिळेल. कसलं दान? मी सांगितलं ते दान देणारा पाहिजे. भगवंत आमच्या पदरात टाकणारा भेटला पाहिजे. त्यासाठी ते म्हणतात संतांचं आम्ही वर्णन करू शकत नाही.
तुम्ही संत माया बाप कृपा माया बाप कृपा बरोबर बोला तुम्ही संत माया बाप कृपा माया बाप कृपा माया बाप कृपा पतिता कीर्ति वाणो कायमी पतिता कायमी पतिता कीर्ति तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी 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 तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी
संत अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा कैसे तुम संत कैसे तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत आहात, माय आहात, बाप आहात, कृपावंत आहात. मी पतित तुमची कीर्ती वाढू शकत नाही, कारण तुमचा अवतार जो आहे, तुम्ही जो अवतार घेतलेला आहे फक्त जड जीवांचा उद्धार. तर जीव जड आहे, आपण कसे जड आहेत, जड जड म्हणजे जड म्हणजे आपण जड आहे. कसे जड आहेत म्हणजे तुम्हाला देह हा जड आहे, कसा आहे जड आहे, त्याच्यामध्ये चेतना आहे पण तो जड आहे पाहिजे ना. ज्या वेळेला त्याच्यातलं चैतन्य बाजूला होतो त्यावेळेला तो जडच आहे. आणि तो जड जीव, जड म्हणजे अज्ञान. जड म्हणजे काय अज्ञान. अज्ञानी जीवांना तारण्यासाठी संत आले. सुख वाढवण्यासाठी, भक्तीचा भाव वाढवण्यासाठी संत आले. आणि ते आल्याच्या नंतर काय करतात माहितीये का, जसं लहान लेकराला आई घास भरवते तसे संत जीवाला नाना प्रकारे प्रयत्न करून भक्तीचा घास भरवत असतात. ज्ञानोबाळांचं म्हणणं आहे, अब्रकाचे साठी पण ते हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करून दावी त्या. लहान लेकराला चालता येत नाही, त्यावेळेला आई त्याला चालवायला घेताना असा हात धरते आणि त्याच्या बरोबर असं चालत. काय म्हणतात ते, बालकाचे चाली माता जाणूनी पावळ घाली. बालक चालत असताना जसं आई त्याला चालायला शिकवते, तस संत आपल्याला त्या पद्धतीनं परमार्थ शिकवतात. आणि ते संत कसे आहेत, तर संत मायबाप आहे. मायबाप एक वेळेला आपल्यावर रागवतील, सांगितलंय. माय बापे पाळी ती सुखाकारणे वाढविते. आई वडील आपण मोठे झाले त्यांना सांभाळू ही इच्छा धरून मायबाप वाढवतात. संतांचं तसं नाही, त्याचं कारुण्य तसं नाही. काही भाव मनामध्ये ठेवून नाही तर समोरचा साधक आपल्याला काहीतरी उपयोगी पडावा म्हणून त्याला सांगत नाही. फक्त एकच रामदास स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जग. तुकोबारायांच्या जीवनामध्ये, तुकोबारायांनी परमार्थिक जीवनामध्ये जो जो त्यांच्या हाताला लागला, जो जो त्यांच्या जवळ आला,
त्याचा उद्धार करून सोडला. कोणालाही कमी लेखलं नाही, कोणालाही कमी जास्त केलं नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी भाव माझ्या तुकोबाराने एकच ठेवला आणि त्या भावानं सर्वांना सारखंच मापाने तोडलं. कोणी किती मोठा आला तर त्याची जी जागा, जीच गरीबातल्या गरीबाला जागा दिली. माझे संत श्रीपाद बाबांचं जीवन मी पाहिलं जवळून. किती श्रीमंत साधक त्यांच्या बाजूला बसलेला असला तरी गरीबातला गरीब माझा एखादी ताई, जिला केस सुद्धा विचारता येत नाही अशा पद्धतीची माझी ताई, ज्या वेळेला बाबांच्या दर्शनाला यायची त्यावेळेला बाबा त्या साधकाकडे दुर्लक्ष करून त्या ताईकडे लक्ष द्यायचे आणि ताई कसा आहात तुम्ही, बरे आहात का हे विचारायचे. प्रत्येकाच्या ठिकाणी तोच भाव. आपण बरोबर ऐसा भागू नये. देवाजवळ एक वेळेला काहीतरी वेगळा भाव असू शकतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवाद, पण संतांच्या ठिकाणी तो भाव नाही. जो येईल त्याला समभावाने करतात. आणि समत्व हे साधूचा दागिना आहे. समत्व, समभाव. आणि त्याच याच्यानं मागच्या अध्यायामध्ये